अगं का सोडून गेलीस तू मला? का सोडून गेलीस? अगं असं मला एकट्याला सोडून गेलीस तू. अगं कसं जगू मी आता तुझ्याशिवाय? रूपा तुझी उणीव मला पावलं पावलं जाणवते ग. तुझा तो गोड आवाज ऐकावंसं वाटतो. राजन 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 आहो, तुम्ही वेळेवर जेवा. स्वतःची काम शिकवा. अगं आता मला असं विचारायला कोणी नाही ग, कोणी नाही. गावात काला सोडून गेलेस का तू मला? का सोडून गेले? रुपा तू कुठे होतीस? रुपा अगं तू मला का सोडून गेलीस का? का सोडून गेलीस? राजन असा का त्रास करून घेतोय स्वतःला? नाही रुपा, मी नाही त्रास करून घेतला. अगं तुझी आठवण खूप येते. या घरातील कोपऱ्यात तुझं अस्तित्व जाणवतं. अगं तू सकाळी चहा दे. दरवाजा बंद आहे का हे विचार कर. प्रत्येक गोष्टीमध्ये तूच आणि तूच दिसते. सांग का जोडून दिली? माझ्यासाठी गोष्ट करा. तू तर बोल ना, मी कोणती गोष्ट करायची? तू बोल. तुम्ही दुसरं लग्न करा ना. काय रुपा तू काय बोलते? अगं या रुपयात तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही, कोणी घेऊ शकत नाही. तू जवळ श्वास आहे. मी दुसरं लग्न करू शकत नाही. असं कसं म्हणता राजन? आपल्या घराला, तुम्हाला, आपल्याला, भाऊजींना एका आधाराची, एका स्त्रीची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला दुसरं लग्न करावंच लागेल तुम्हाला दुसरं लग्न. नाही रुपा, हे शक्य नाही. अगं मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही ग. हे रुपा, अगं तू ये ना परत. रुपा तू येशील ना? हे रुपा कुठे गेली? रुपा तू नको जाऊ ना. हे रुपा थांब ना ग. हे रुपा प्लीज थांब ना, प्लीज थांब ना. हे रुपा मला एकट्याला सोडून गेली. असं काय करते तू? नको नको काय करते? रुपा, हे रुपा, रुपा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री रंगदेवता, श्री नटेश्वर, श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या परतुरी गावची ग्रामदेवता श्री चंडिका आईच्या चरणी नमन करून आमच्या लाडक्या प्रमोद दादा राजू याच्या स्मृतीस अभिवादन करून आम्ही श्री भैरी भवानी नमन नाट्य मंडळ परतुरी चंदरकरवाडी सविनय सादर करीत आहोत. श्री सुहास सातोपी लिखित 2 अंकी कौटुंबिक जिवाल्याचे हृदयवश नाटक हा छंद प्रिय, हा छंद प्रिय, हा छंद प्रिय. लेखक सुहास सातोपी सह सुनील दसक. नेपथ्य रवींद्र गोवळकर. सल्लागार सुनील सुरेश चंदरकर, संतोष चंदरकर, विजय गणपत दुधम. ध्वनी संकलन श्री भैरी भवानी मंडळ
परचुरी चंदरकरवाडी विजय चंदरकर. यामध्ये कला सादर करणारे कलाकार व भूमिका आबा श्री अशोक ठाणेकर, राजन कुमार प्रसन्न चंदरकर, विभव कुमार प्रथमेश ठाणेकर, रमाकांत श्री संदेश दुधव, सदानंद कुमार सिद्धार्थ चंदरकर, बाबल्या कुमार रोशन दुधव, देवयानी कुमारी दिव्या भेसारे, रूपा सौ प्रिया दुधव, कॉन्स्टेबल वाघमारे अजय चंदरकर, लेडीज कॉन्स्टेबल वृषाली घाणेकर. सविनय सादर करत आहोत सुहास सातोबे लिखित 2 अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाटक हा छंद प्रियती, हा छंद प्रियती, हा छंद प्रियती. नमस्कार. ओ तुमका माझी ही अवस्था बघून बरं वाटलं असत ना. खुशीत गाजरा खात असात, खावा खावा खुशाल खावा. अहो त्या साऱ्या पिंटूने धोका दिला म्हणून ही वेळ आलाय माझ्यावर. पण काय सांगू तुमका, माझं काय झालं तर मागच माहिती. आमचे विभव साहेब अजून उठलं की नाही. ह्या आमच्या मोठ्या मालकाचं शेड पण लोक दुपारची घेऊन बसतात ना, तेव्हा आमचा सूर्य उगवतोय. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. बाबल्या, अरे माझे कपडे कुठे आहेत? अरे कपडे आणतोस ना? होय बाई, आणतोय आणतोय.
बबल्या चहा तयार ठेव. अरे मला खूप उशीर झालाय. बाय ठेवताय. या चहा तयार आहे. अरे हो आलो आलो. हा आमचा बबल्या म्हणजे ना, जेव्हा मला उशीर होतो ना तेव्हा तू गडबड करत असतोस बघ. बाकी काही म्हणा बबल्या, देव लहान मुलांची काळजी घेत असतो. हे अगदी खरं आहे बघ. जरा आता कसं नाही. अरे आता हेच बघ ना, आई गेली, वहिनी आली, वहिनी गेली आणि तू आलास. जरा शिरा पडला तुमच्या तोंडावरचा. हो त्या माऊलीची सण माका कशी आहे तरी. लक्ष्मीचा दुसरा अवतार म्हणजे आपला वहिनीचा आहे. अहो चांगली माणसं देव जास्त दिवस ठेवीत नाहीत. तर म्हणत ना का बाकी खराच. अगदी खरं आहे बघ. अरे ते म्हणतात ना, सोवडे सर्वांना तोचे आवडे देवाला. देव आणि दैवत यांच्या पुढे माणूस नेहमी खुश आहे बघ. बरं चल, मला आधीच खूप उशीर झालाय. अहो नेहमीप्रमाणे दुसरं काय. आई शपथ बबल्या, तू आहेस म्हणून, नाहीतर रावण देत. अहो उगाच सण्याचं झाड मोडतला. बरं हे बघ, मी दुपारी जेवायला येणार नाहीये. चल बाय. बाय 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 बाय. सुटलो एकदाच. झालं सुटलोय बसलो. ही घरातली कामं कोण आवडणार. माझं बापूस काय मागत करू होईल. पेपरमध्ये खाली सुद्धा दे. हल्ली पेपरमध्ये वाचण्यासारखं काहीच नसतं. हो पेपर उघडला की खून, दरोडे, बलात्कार, दंगली आणि करोडेचे भ्रष्टाचार. हो जग विनाशाकडे चाललाय हे मात्र खरं आहे. विज्ञानाचा शोध लागू लागलाय. हो तसं विनाश जवळ येऊ लागलाय. आता आमचं घ्या ना, सोन्यासारखा संसार चालला होता राजन आणि रुपाळीचा. पण त्यांच्या संसाराला कोणाची तरी दुष्ट लागली आणि भारल्या संसारावर उकळून गेली. हो बरं, त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला तर तो उडवाउडवीची उत्तरं देऊन मलाच गप्प करतो. पण आबानू तुम्ही अजिबात गप्प राहू नका. अहो आज ना उद्या ते बरोबर तयार होतील. अरे राजनविषयीची सर्व माहिती विवाह मंडळ शादी.com वर नोंदवली आहे. पण त्यांच्याकडून देखील अद्याप काहीच प्रतिक्रिया नाही रे. अहो आपण असं धीर सोडून कसं जमतला. अहो एकदा काही यल गेली की सगळं बरोबर होतं. नमस्कार. नमस्कार. मी देवी आणि आपटे.
कामं घरी करीत नाही मॅडम. तुम्ही असं करा, त्याच्या ऑफिसला जावा, तिथेच भेटेल सर तुम्हाला. नाही, मला शादी.com वरून पाठवलं. ते विभव आहेत ना, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. त्यांनीच मला इथला पत्ता दिला होता. म्हणजे तुम्ही? हो, हो हो, या या बसा. मी तिथूनच आले. आहेत का ते घरात? नाही म्हणजे या या बसा बसा. मी त्यांना फोन करून बोलावून घेतो. बाबल्या, तू यांच्या चहा पाणीचं बघ. मी राजेंना फोन करून आलोच. बरं होय. हा बोला. काय घेणार? चाय? नाही, नको. नको? हा मग एक काफी? नको. ती पण नको? हा अहो मग एक थंडगार कोकम सरबत तरी? नाही, नको. अहो घ्या. अहो आमच्या आजकाल कोकणातलं कोकणी अमृत असा. कोकणची शान. थोडासा आंबट पण तब्येतीला नाही चांगला. अहो प्रत्येक गोड आराम देणारो. जीवाची झालेली काळजी शांत करणारो. अहो प्रत्येकाला डोळ्यावायचं वाटणारो. एकदा का चव लागली की तुम्हीच म्हणशाल अहो मग ह्यो सबत होय माका तसं सबत. अरे हो, जरा शांत राहा. बाय द वे, नाव काय तुझं? बाबल्या. खरं तर तुझं नाव बाबल्याऐवजी बडबड्या असायला हवं होतं. अहो आता काय सांगू तुमका. अहो आमची रूपावणी मग बडबडेच म्हणायची. बहिणी म्हणजे? हो आमच्या राजू साहेबांची बायको लक्ष्मी होती. लक्ष्मी. काय त्यांना इथे काही त्रास होता का? नाही. हो इथली माणसं म्हणजे देव माणसं आहात. देव माणसं. किती माणसं राहतात या घरात? आबा, राजन साहेब, त्यांचा धाकटोबा विभव आणि मी. आणि काय करतात हे विभव साहेब? ते होय ते काय जे शिकेल पण माणूस बारीक हवे. एकदा का तुमची आणि त्यांची ओळख झाली की बस. तुम्ही आता बसा, मी तुमका सरबत आणते. नको नको, मला काही नको. नको? मग राहून दे. बरं ठीक आहे, मला चहा चालेल, पण येताना पाणी घेऊन ये. बरं होय आणते. काय रे बाबल्या, त्यांना अजून पाणीही दिलं नाही? अहो मी इच्छा गेला आणि यायला. अहो तुम्ही उभ्या का, बसा ना. मी राजेंना फोन केलाय, तो येईल इतक्यात. पाणी घ्यावा. मी तुमच्या चाय घेऊन येते. तो थोडा गमतीदार माणूस आहे, रागावू नका त्यांच्यावर. अहो रागवायचं काय त्यात? उलट अशी बडबडी माणसं मनाने फारच निर्मळ असतात. कपट त्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाही. कपटी? हा म्हणजे तुमच्या भाषेत बोलायचं तर एक कप टी. बरं बाबल्या, तू आज जा, मला महत्वाची यांच्याशी बोलायचं आहे. बरं होय. एक वा, मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते सारं सत्य असेल. शादी.comने तुम्हाला दिलेली राजेंविषयी सर्व माहिती खरी असून मी आणि माझा मुलगा विभव आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केलाय. लहान? कसला प्लॅन? हे पहा, मी एक साधी सरळ बाई आहे. उगाच मला कशातही फसवू नका. हो, आम्ही फसवणारी माणसं नाही.
माझी सून रूपा जाऊन 8 महिने झाले. हो तेव्हापासून तिच्याच आठवणीत घडून जातो राजा. त्याला ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्याचं दुसरं लग्न हाच एकमेव उपाय होता माझा. आम्ही त्याला खूप सापडलो पण ते ऐकतच नाही. म्हणून आम्ही हा प्लॅन केला आहे. पण यात मी काय करावं? तुमची सगळी माहिती वाचल्या तुम्ही आम्हाला योग्य वाटला. शिवाय तुमच्याही पतीचा अकाली निधन झालाय तेव्हा तुम्ही दोघंही समजुती आहात. तेव्हा दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर फार बरं होईल. हो, मलाही अशाच माणसाची गरज होती. कारण पैसा असला तरी उभं आयुष्य या लांडग्यांच्या जगात एकटीला जगणं फारच कठीण. आणि म्हणूनच मी चांगला निर्णय घेतला. पण आमच्या राजाला हेच कळत नाही. आता माझे किती दिवस होते. विभव हा म्हणता मोठा होईल. मग त्याचाही संसार सुरू होईल. मग तो एकटा पडतो. बरं तो यायच्या आत मी बाहेर जातो. म्हणजे मीच पुढाकार घेऊ असं म्हणताय का तुम्ही? हो तुझी सगळी माहिती सांग त्याला. तसा तो हळवा आहे. थोडक्यात काय नाक दाबलं की तोड आपोआप उघडतं असं म्हणतात. कदाचित तुला तो हो सुद्धा म्हणू शकेल. शब्दात अशी लाजली की फसला म्हणून समज. पुरी ह्या घरातून सुनीच्या रूपाने हा म्हातारा तुझा मुलीसारखं स्वागत केलं. एवढे उपकार कर. बाबा, मला असं लाजवू नका. एका पैक्या स्त्रीवर तुम्ही इतका विश्वास दाखवला. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. मला आशीर्वाद द्या. सौभाग्यवती हो. बरं मी येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू आबा. बाबल्या, ए बाबल्या, वही साहेब. काय रे? काय म्हणालास? आय सॉरी हा. काय? त्याला माफ कर. काय ना गेल्या 8 महिन्यात रूपावणीचा आवाज कानावर पडला नाही. पटकन तर मावळीची आठवण आली. घाबरू नको. तुझ्या साहेबांनी जर मला पसंत केलं तर मी तुझी बहिणीच होईल. आईच्या खरंच. अहो काय सांगतायस काय? जेव्हा रवळला था अरे राजन साहेबांना सुबुद्धी दे रे बाबा. एकदा का लग्न करून तुम्ही ह्या घरात येईल की मग आनंद आनंद सदा आनंद. नमस्कार. आम्ही सदानंद आजपर्यंत रिकामे. रिकामे शिरा पडला तुमच्या तोंडावरचा. म्हणजे सगळं असं काय हो नाही. किती भरला तरी रिकामच. अगदी बरोबर. दुसऱ्याला आनंद देऊन नेहमी आनंदी राहतो. आत्म्याला आत्मा आनंद देतो तरीही नेहमीच रिकामी राहतो. तर असं आहे मी सदानंद आजपर्यंत रिकामे. हा बरं हे आपलं आगमन कसं काय झालं? परफेक्ट मुद्द्याचं बोललात बघा. हे माझं कार्य. माझ्या इंग्लिशमध्ये आहे. वास्तवमध्ये येतो. हो माणसाहेब,
पण मी हो तुम्ही काय हो आपण मास्तरांच्या श्रीमुखात लगावून शाळेतून घरी पडायला होतात की काय औषधीला खा बरं त्याला तुमचा कसा समजला हो, मला कसे समजले हो आपण आमचं कार्ड उलट वाचण्याचा प्रयत्न केला ना तेव्हाच आम्ही आमच्या चाणक्य बुद्धीने हे काढले की आपण अशिक्षितच असणार शिरापणा तुमच्या तोंडावरचा झाला मराठी माणूस असं मराठीत कागद छापायची सोडून ही इंग्रजीत छापतात अरे सांगू काय साहेबांका अरे आवाज कोणाचा मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा साहेब बघतायच ना तुम्ही इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता बंधू आणि भगिनींनो साहेब मला बघतायच ना तुम्ही आपापसातील मतभेद विसरून एक होण्याची वेळ आली आता नाहीतर पानिपत अटळ आहे हे पहा तुम्ही असं भांडू नका पाहू दे ते काढलं ना अच्छा म्हणजे घरात लागणाऱ्या वस्तू घरपोच करायचा व्यवसाय असेल तुमचा अगदी बरोबर हो मॅडम माता भगिनींची सेवा करणे त्यांचा वेळ वाचवणे यासाठी हा सदानंद आत्मानंद रिकामे अजन्म झटत राहील आता बोला तुमची का ऑर्डर आहे नाही माझी काही ऑर्डर नाही बाबल्या बाबल्या हा काय प्रकार चालू आणि नवीन पाहुणे म्हणजे कोण आहे नमस्कार आम्ही सदानंद आत्मानंद रिकामे हा मी तुम्हाला ओळखतो नुकताच होम डिलिव्हरीचा धंदा सुरू केला ना तुम्ही ती बरोबर तुमचं काय आहे माझ्याकडे काही लागलंच तर नक्कीच कळू आपणास भेटून अत्यानंद झाला कृपया आपण आम्हाला थांबवण्याचा जराही आग्रह करू नये एकदा का आपलं डील सुरळीत सुरू झालं की मी स्वतःच आपल्याकडे चहा पाणी घेण्यास वयास येईल आता मला रजा द्यावी हो बऱ्याच घरात काटवाटीची बाग येत अजून पण या धंद्यात आपण खूप इन्व्हेस्टमेंट केलं दिसतोय नाही हो नाही हा गोड गैरसमज आहे आपला अहो मी पहिला मराठी माणूस आहे ज्याने गुजराती मारवाडी यांच्या पॉलिसी वापरून झिरो इन्व्हेस्टमेंट धंदा सुरू केलाय काय हो इन्व्हेस्टमेंट शिवाय धंदा हो कसं शक्य आहे हे शक्य आहे हे बघा ना मोठमोठे उद्योगपती त्यांच्या कंपनीचे शेअर्स बाजारात आणतात पैसा पब्लिकचा पण फायदा मालकाचा तसंच मी सुद्धा 2000 रुपयात 5000 कार्ड छापली तुम्ही मला ऑर्डर करणार म्हणजे फोन कोण करणार तुम्ही करणार पैसे कुणाचे गेले तुमचे तुम्ही सांगितलेल्या वस्तू मी बाजारातून क्रेडिटवर करणार कमिशन खिशात मुद्दल भांडवलाला फुकट मग कसा आहे भांडवलीशिवाय धंदा अरे मराठी माणसा आता तरी जागा हो नाहीतर पानिपत अड्डा आहे साला ह्या माझ्या सुपीक डोक्यात कसं काय नाही लो बाबल्या असू दे हा आता सगळीच माझी माणसं धंद्यात उतरली तर मग परत यांना परत जावं लागेल ठीक बरोबर बघलास सदनराव बघलास अहो आम्ही फक्त गाणीच म्हणणार मराठी पावलं पडते पुढे मराठी पावलं पडते पुढे मराठी पावलं पडते पुढे अरे अरे पुढे बघ जरा नाही तर धडपडशील माफ करा आपली चौकशी करायची राहूनच गेली आपण मी देवयानी रामचंद्र दास दास म्हणजे बंगाली नाही माझे मिस्टर बंगाली मी मुंबईचे देवयानी आपटे हो अच्छा आपलं काही काम होतं का माझ्याकडे हो काम आहे म्हणूनच एवढा लांबून आले पण हो अच्छा हो मिस्टर सदानंद आत्मानंद रिकामे हा हा तेच ते हा आपल्याला अजून बऱ्याच घरामध्ये काय वाटचे राहिले असतील अगदी बरोबर तेव्हा हा तुमचा किमती वेळ वाया घालवणे म्हणजे धंद्याचं नुकसानच बरोबर नाही का? हो हो हॅलो हा बोला काय ऑर्डर देत आहेत हा 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 एकच मिनिट
एक्सक्यूज मी, जरा पेन मिळेल? हो आगे हॅलो, हा बोला. हा सांगा हो, सांगा, ऑर्डर सांगा. हा बोला. 1 किलो कांदे, 2 किलो बटाटे, हिरवे वाटाणे, लाल मिरच्या, फरशी, हलकी की जड. अच्छा, फरसबी होय, फरसबी. काय सांगता? हा. पनीर, जिरे, आले, कोथिंबीर, दही. अजून काही नको? एवढीच ऑर्डर? बरं. ठीक आहे. हो, तुम्ही फक्त SMS करा. ऑर्डर लगेच घरपोच करतो. आलोच हो. फक्त 20 मिनिटं द्या, जास्त नको. हो. ठीक आहे. आता ठेवा फोन. हो. बरं, आपली का ऑर्डर? नाही नको, काही लागलंच तर नक्कीच कळू आम्ही, पण तुम्ही या का? आपला एक स्वभाव आहे बघा, आम्ही कुणी जा म्हणेपर्यंत थांबत नाही. आणि आपण जर या म्हणालात म्हणजे पुन्हा नक्की येईल. आपली ऑर्डर आम्हास मिळावी हीच आशा या सदानंद आत्मानंद रिकामेचा आपणास प्रणाम. येतो आम्ही. एक्सक्यूज मी. कोण मी? हो तुम्हीच. माझा पेन. अच्छा, पेन होय. एक मिनिट कुठे गेलं? आपला एक स्वभाव आहे बघा, आम्ही कुणाचं काही नेत नाही आणि स्वतःच कुणाला काही देत नाही. हा तर तुमचा पेन आहे. चला येतो. फारच दिवाना माणूस आहे हा. हो दिवाण तर आहेच, पण आपल्यापेक्षा हुशार आहे. बरं ते जाऊ द्या, आपण काय काम पडेल माझ्याकडे? काम तसं नाजूक आहे. कदाचित तुमचा माझ्याबद्दल गैरसमजही होईल, पण माझा नाईलाजच आहे. माझे पती 6 महिन्यापूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. राजा राणीचा संसार चालू होता आमचा, पण काळाला ते मंजूर नव्हते. म्हणून माझ्या नवऱ्याला माझ्यापासून एवढं लांब नेलं की पुन्हा कधीही भेट होणार नाही. अशा ठिकाणी वाईटच झालं. नाही म्हणजे मी तुमचं दुःख समजू शकतो, पण हे सगळं तुम्ही मला का सांगता? कारण आपण दोघेही समदुखी आहात. म्हणजे तुमची मिसेस 8 महिन्यापूर्वी गेल्याचं कळलं. पण हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही म्हणजे हो आपली साधी ओळख सुद्धा नाहीये. तुमच्या आबांनी आणि तुमच्या भावानं तुमची सगळी माहिती साधी.com वर पाठवली आणि ही आपल्यापर्यंत पोहोचली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी एक स्त्री असून पुढाकार घेतला, पण माझाही नाईलाजच होता. कारण नवरा गेल्यापासून लोकांच्या वटारलेल्या नजरांना मी कशी सामोरी जाते हे माझं मलाच माहिती. आणि म्हणूनच मी ठरवलं पुन्हा लग्न करायचं, पुन्हा संसार थाटायचा.
म्हणजे मला विचार करायला थोडा अवधी हवा कारण माझ्या रूपाची जागा मी घेऊ. म्हणजे माझ्या नवऱ्याची ही जागा रिकामी झाली. दोघांनी जर एकमेकांना भरभरून प्रेम दिलं तर रिकामा जागा भरून निघते. तुमचं म्हणणं पटतंय मला पण मला माझ्या वडिलांचा विचार घ्यावाच लागेल. अहो, त्यांनीच तर मला पसंत केलंय सून म्हणून. का? हो, आता फक्त तुमच्या होकारावर डोळा अडलाय. मग कराल माझ्याशी लग्न? हा, आता तुमच्या पहिल्या पत्नी इतकी तर सुंदर नाही, पण तिची उणीव या घराला कधीही भासू देणार नाही. हे माझं तुम्हाला वचन आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी मला विचार करायला थोडा अवधी हवा. कमाल आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, कारण मी एक परकी स्त्री आहे ना. पण तुमचे वडील, तुमचा भाऊ हे तर तुमच्या रक्ताचेच नाते आहेत ना. नाही अहो, आपण असा गैरसमज करतो. खरं सांगायचं म्हटलं तर तुमचा स्पष्ट वक्तेपणा मला खूपच भावला पहिल्याच भेटी. दोघांचा जर एकमेकांवर विश्वास असेल तर एकही भेट पुरेशी आहे. नाहीतर वर्ष आणि वर्ष एकमेकांसोबत राहून घटस्फोट होतातच. मी तुम्हाला खरंच आवडलो. फक्त तुम्ही आवडला असता तर मी लग्नासाठी तयारही झाले नसते. पण तुमच्या वडिलांच्या जागी मी माझे वडील पाहिजे. तुमच्या भावाच्या जागी मी माझा भाई पाहिजे. परिपूर्ण कुटुंब जे एकमेकांचा आदर करतात, जे एकमेकांची काळजी घेतात. आणि तुम्ही तर लायक आहात. चला, तुमचं आपलं काही पडलं. अरे वा, लाजताही येते की तुम्हाला? चला, काही पडलं तुमचं. आता तुमचं नाही, तुझं म्हणून. खरं तर माझं या जगात कोणीच नाही, पण आज माझ्या एवढी श्रीमंत या जगात दुसरी कोणीच नाही. खरंच साथ देशील मला? हो, अगदी जीवनाच्या अंतापर्यंत. तुम्हाला साथ देण्यासाठी मी जीवाचे रान करेन. तुमच्यावर कुठलंही संकट आलं तर मी समोर येते. अगदी मृत्यू. पुन्हा तो शब्द उच्चारू नको. अगं आता आपल्या साक्षात यमदेवही विभक्त करू शकणार नाही. आजपासून तुझ्या या डोळ्यात कधी पाणी असणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. या क्षणापासून तू माझी आणि फक्त माझी आई तुझा झालं. सांग साधे, तू माझी होशील का? असं पहिल्याच वेळी जरा विचार करायला थोडा अवधी हवाय. ठीक आहे, तू कर विचार. तोपर्यंत मी दुसरी बघतो. काय? म्हणजे दुसरी कोणी आहे तुझ्या मनात? आता दुसरी मिळाली ना तरीही नको. कारण जिथे दुसरीचं नाव काढल्यावर कळण्याचा वास येतो तीच खरी बायको होण्यास लायक असते ना. असं आमचे प्रेमानंद महाराज म्हणतात. आता हे प्रेमानंद महाराज कोण? अगं तू प्रेमा आणि मिलन आयुष्यभर प्रेमाचा आनंद लुटी. एखाद्या महाराजाला जेव्हा वाटेल ना असा संसार करू आपण. काळजाच्या गर्दराने झोप आग तू पहाटच्या धुक्यातला भूप
डोळा जिंगला हरपले भान तुझ्यातच दंगला केशरात रंगलेली चांदरात तू केशरात रंगलेली चांदरात तू पहाटच्या धुक्यात भूतरात तू केशरात रंगलेली चांदरात तू तू जाऊन 8 महिने नाही झाले तर तुझ्या नवऱ्याने तुझी सवय आणली करा आता मला कसं होणार होईल आता धक्का बघून फक्त वहिनी झाली संपलं काय एक नंबरचा साक्षी आहे आणि हा त्याचा तमचा बाबल्या ठरला उद्या दिवसा कॉलेज आणि रात्री कुठेतरी वॉचमॅनची नोकरी करायची म्हणजे असल्याची तुला डोळ्याने नाही पाहावे लागणार असं असं तर माझं पण काम बघा मी पण आपला वॉचमॅनच करीन वॉचमॅनगिरी करतोय आधी जी पोस्टमॅनगिरी केलीस ना ती दिसणार तू मला सांग रे गेला इथला पत्ता आणि माझी पूर्ण माहिती कोणी दिली मला काय विचारतोय यांना ओळखत देखील नाही पण तुझ्यासारखा स्वार्थी भाऊ जगात सोडूनही सापडणार नाही काय मी आणि स्वार्थी नाहीतर काय रोज हा माझा दादा असं लग्न करायला तयार नव्हता घरात बाई चिमणी आहे आणि बाईशिवाय घर म्हणजे आरामरीणाचा गोठात हा मागे खरं असं काय करायचं म्हणजे यापुढे तुमच्या गोठ्यात मला म्हैस म्हणून हा आता बरं जाऊ दे दादा तुला पण बाकी काही म्हण जयने ना माझं खूपच नुकसान झालंय मी काय तुमचं घोडं मारलंय कळलं का मला आता कळून तरी काय उपयोग म्हणा ओचिड एकदा का चिकटला की तो रक्त पिल्याशिवाय बाजू होतच नाही उद्या कशाला आता सांगतो हो हा माझा दादा वहिनी गेल्यापासून लग्न करायला तयार नव्हता मनात म्हटलं बरं झालं माझी रँक क्लिअर झाली म्हणून मी त्या दृष्टीने स्वप्न पाहू लागलो नुसती स्वप्नच नाही तर त्या दृष्टीने वाटचाली सुरू केली
समोर दिसत त्या प्रत्येक मुलीला प्रपोज करू लागतो. कधी शिव्या खाल्ल्या तर कधी चपल्याचा मार खाता खाता वाचलो. अच्छा म्हणजे अद्याप तुझ्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. हे बघ विभा, काही हरकत नाही, तू प्रयत्न कर. मी उद्याच कोर्टात रजिस्टर लग्न करून येतो. जमलं तर सही करायला येईल कोर्टात. हो की नाही ते? अरे कोर्टात काय कामं काढली बाबांनू? आबा आबा झालं काय तो आपण दोघांनी महाखर्च करून बनवलेल्या अग्रीमेंट पेपरवर तो दादा सही करायला तयार झाला. अरे काय सांगतोस काय? हो बाबा. देवा तुझ्या अनंत उपकार झाले ना म्हाताऱ्यावर. हे बरं आहे तुमचं. प्रयत्न आम्ही करायचे आणि आभार तर देवाचे मानायचे. दिस इज नॉट फेअर. अरे जे तू काही केलं ते भावासाठीच ना. पण तुम्ही म्हणताय पण त्याला आहे का बघा त्याचं काही. अरे असे तोंडाकडे काय बघा तुम्ही याला. बाबल्या साखरण आणि तोंडगोड करा आधी सर्वांचं. काय करू बस होया. मी ह्या गेलाय आणि ह्या गेलाय. हो देवेली बाई तुमचं ठरलंय ना की मनात शंका कुशंका राहिल्यात. इश्श, आता राहिली. हे लाजणं मुरडणं नंतर नवऱ्यासमोर व मोठ्या माणसांसमोर आदबीनं वागायचं. चला वहिनीच्या फोटोला नमस्कार करा आधी. वहिनी आशीर्वाद दे ग. दिला रे बाबा. बाळांनो आता इकडे या. आता घरातील सर्वात बुजुर्ग अशा महापुरुषाचा आशीर्वाद घ्या. म्हणजे तुमचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होईल. ऐक आबा आबा आम्हाला आशीर्वाद द्या. हो शुभमंगल.